विनय कुंभारे अहमदाबादला असतात. मूळचे साताऱ्याचेच आहे. संगमवाडीमध्ये मूळ घर, साताऱ्याला दुसरीकडे घर आहे. आणि ॲडव्होकेट सौरभ देशपांडे हे इतिहास तज्ज्ञ पण आहेत, मोडी लिपीचे वाचक आहेत आणि वकील पण आहेत. आता पार्श्वभूमी आजच्या पत्रकार परिषदेची अशी आहे की सातारा शहर हे ऐतिहासिक शहर आहे, राजधानीचं शहर आहे, सर्वांना कल्पना आहे. त्यामुळं सातारा शहराला नुसतं भूगोल नाही, इतिहास पण आहे. आणि त्या इतिहासाचं एक आपल्याला गुपित उघड करणारं एक संशोधन वकील साहेबांच्यामुळे झालेलं आहे. आणि माझा संबंध त्यामधला असा आहे की हे माझे भाऊ आहेत, मावळ भाऊ, आणि हे माझे मित्र आहेत. या दोघांना एकत्र आणण्याचं काम मी करत आहे. मुद्दा असा की हे विनय कुंभारे म्हणून जे आहेत त्यांचं मूळ गाव संगमवाडी, आणि संगमवाडीमध्ये त्यांचं व्यंकटेशाचं मंदिर आणि वाडा पण आहे. ते त्यांचे वडील आर्मीत असल्यामुळं बरेच वर्ष इथं नव्हते. देशासाठी सेवा करत असताना जवळ 25-30 वर्ष सातारा सोडून गेल्यानंतर ते ज्यावेळी परत आल्यानंतर त्यांनी साताऱ्यामध्ये घर बांधलं काळेश्वरी सोसायटीमध्ये, आणि तिथे ते राहत होते. आणि त्यांचंही निधन काही वर्षापूर्वी झालं. आणि हे नोकरी उद्योगधंद्यामुळं भारताच्याही बाहेर काही वर्ष होते आणि साताऱ्यात तर नव्हतेच. तर हे ज्यावेळी साताऱ्याच्या घरामध्ये आले त्यावेळी त्यांच्या घरामध्ये बाकीचं सामान बघताना एक जुनी पेटी सापडली. आणि ती पेटी ज्यावेळी त्यांनी उघडली त्यावेळेला त्यामध्ये अनेक हस्तलिखित, काही मुद्रा, राजमुद्रा वगैरे असलेले कागद सापडले. मग आम्ही ते सगळं असं व्यवस्थित पसरून बघायचा प्रयत्न केला, तर आम्हाला वाचता येत नाही मोठी, त्यामुळे आम्हाला काही फार कळत नाही. तर मग तज्ज्ञ माणसं म्हणून मी देशपांडे वकिलांना फोन करून त्यांना त्यामध्ये तिथं बोलवलं. त्यांनी ते बघितलं सगळं. जवळजवळ 1.5 महिना ते त्याचा अभ्यास करत होते. आणि 1.5 महिना ते अभ्यास करून त्यांनी व्यवस्थित एक मोठी फाईल तयार केली. आज तुम्हाला ती देता येणार नाही, परंतु त्याची सॉफ्ट कॉपी तुम्हाला पाहिजे तर आम्ही देऊ, की जी तुम्ही तुमच्या व्हॉट्सअपवर किंवा मेलवर बघू शकता. आता त्या कागदपत्रामधून अनेक आपल्याला इतिहासाचे कंगोरे, इतिहासाची गुपितं उघड केलेली असं आपण करू शकतो. त्यामध्ये ह्यांचं जे कुंभारे घराणं आहे त्याची महती तर कळलीच आपल्याला, परंतु अत्यंत दुर्मिळ असं ताराबाई महाराज साहेब, शाहू महाराज पहिले, शाहू महाराज दुसरे, त्यांच्यापासून ते दुसऱ्या बाजीरावापर्यंत अनेकांची पत्र आणि अनेकांची हस्तलिखित त्यात सापडलेली आहेत. आता याबद्दल मी जास्त भाष्य न करता मी या दोघांनाही सांगतो, आणि तुम्हाला एक नंतर काय प्रश्न विचारले त्यांना विचारा तुम्ही. मी माझं मनोगत इथं किंवा प्रास्ताविक थांबवतो. परंतु आपल्या शहरामध्ये हा एक मोठा इतिहासाचा उलगडा करणाऱ्या कागदपत्राचा ठेवा आज उघडकीला येतो आहे. त्याला आपण सर्वांनी योग्य ते आपल्या वर्तमानपत्रामध्ये, आपल्या चॅनेलमध्ये त्याला प्रतिनिधित्व करावं, आणि त्यातून दुसरा आणि काही इतिहास संशोधनाच्या दृष्टीनं चांगलं निघेल यात मला चिड मात्र शंका नाही. धन्यवाद. तेव्हा ती कागदपत्र कुठे गेली हे आम्हाला काहीच माहित नव्हतं. वडिलांनाही विचारलं, बऱ्याच जण लोकांना विचारलं, कोणी काही सांगत नव्हतं. शेवटी आता मी सध्या रिटायर्ड झालो. काही कारणानं मी घरी आलो होतो की घर सगळं साफ करावं, घरात काय काय आहे, कारण सगळं सामान आई वडिलांचं असंच पडलेलं होतं. तर ते शोधता शोधता मला एक पेटी सापडली, आणि त्या पेटीत एक गाठोडं होतं लाल रंगाचं. ते थोडं भिजलेलं पण होतं. ते काढून वाळवल्यानंतर मी ह्या सगळ्या गोष्टी रेफर केल्या डॉक्टर सुरवींना. ते माझे भाऊ असल्यामुळं आणि साताऱ्यातले बऱ्याच गोष्टी त्यांना माहिती आहेत की आपल्याला मोडी कोण वाचून सांगेल त्याच्यात काय आहे ऍक्च्युली. मग त्यांनी मला देशपांड्यांचा नंबर रेफर केला, आणि सुदैवानं ते दुसऱ्या दिवशी उपलब्ध झाले. ते उपलब्ध झाल्यानंतर आम्ही आमच्या घरी गेलो. ते घरी आल्यानंतर ते अक्षरशः आश्चर्यचकित झाले की एवढे सगळे ऐतिहासिक ठेवा तुमच्याकडे सापडतात. आणि हे खरंच म्हणजे प्रकाशात आणण्यासारखी गोष्ट आहे. काही याच्यात बाजीराव पेशवे दुसरे यांनी लिहिलेलं आहे की कुंभाऱ्यांना लिहिलं आहे की आम्ही तुमचे सेवक आहोत. काही ठिकाणी याचाही उल्लेख आहे की चातुर्मासात ते आमच्या वाड्यातून राहिलेले. आमचा स्वतःचा सातारला रथ होता, ते माऊलीमध्ये रथ होता. आता तो त्यातलं काही अस्तित्व नाहीये, कारण लोकांनी लाकडं वगैरे काढून चोरून दिलेली. त्यानंतर वाडा, दुमजली वाडा होता. तो खूप म्हणजे शाहू महाराज त्या हत्तीच्या अंबारीवर बसून आत यायचे असा वाडा होता. एक व्यंकटेशाचं मंदिर आहे, शेजारी घाट आहे. ते घाट आणि मंदिर पण ते त्यांनी बक्षीस म्हणून दिलेलं आहे.
ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आता आम्ही देशपांड्यांच्या मदतीनं, ते कारण इतिहासकार पण आहेत, आम्ही एक एक गोष्टी शोधत आहोत आणि या सगळ्याचा तपास सुरू आहे. हे प्रायमा फेसी आम्हाला सापडलेल्या गोष्टी आहेत. इतिहास हा माझ्या आवडीचा विषय अगदी कॉलेज जीवनापासून आणि सुदैवानं थोर इतिहास संशोधकांचाही सहवास लाभला. तेव्हा कागदपत्रांचं महत्व काय असतं आणि ती कागदपत्र ओळखायची कशी, त्यावरची मुद्रा, त्यावरचं वर्ष त्याचं काढणं आणि त्याची कालनिश्चिती करणं, हा भाग मी त्यांच्या सहवासात राहून शिकलो. मी इतिहासाचं काही नेमक्या औपचारिक शिक्षण नाही घेतलेलं, पण आवडीपोटीच तो हा विषय त्याचा सातत्यानं अभ्यास चालू राहिला. आणि मोडी गेली 18 वर्षाचा माझा मोडी लिपीचा सराव आहे. त्यामुळे हे मोडी वाचन करताना कुठल्या कागदपत्राची, कारण तो काही बरीचशी अक्षरं दिसतात, अर्थाचा अनर्थ होऊ नये म्हणून ती जी काही सारखी दिसणारी आपल्याला पुन्हा पुन्हा वाचत. डॉक्टर श्रुतींकडून जेव्हा मला निरोप आला की काही मोडी कागदपत्रांचा गठ्ठा सापडला, तेव्हा मी खरं तर फारसा उत्सुक नव्हतो. कारण बऱ्याचशा ठिकाणचा अनुभव आहे की काहीतरी जमिनीची जुनी काहीतरी विकल्याची कागदपत्र असतात किंवा काहीतरी खंड वसुलाचे खंडाचे पावते आलेले असतात, मनी ऑर्डरचे पावते असतात, चिठ्ठ्या चपाट्या बऱ्याच जुन्या काळच्या लोकांनी साठवून ठेवलेलं असतं. फार काही ऐतिहासिक सापडल्याची माझी तेव्हाही काही अपेक्षा नव्हती. कदाचित काही फक्त एखाद्या इंग्रज कोर्टाचा निकाल वगैरे असेल, इतक्यापर्यंतच माझी अपेक्षा होती. प्रत्यक्षात आम्ही जेव्हा ती कागदपत्रांचे गठ्ठा एक उघडला, त्यात राजमुद्रेचं पत्र सापडलं. मला आश्चर्यच वाटलं. आणि ती राजमुद्रा कोणाची? साक्षात छत्रपती शाहू महाराजांची राजमुद्रा. वर्धिष्णू विक्रमो रामो सा मूर्ती रेव वामनी शाहू छत्रपती मुद्रा शंभू सुतस्य राजते. ही संस्कृत राजमुद्रा. आणि त्यात नुसतीच राजमुद्रा नाही, त्या पत्राचा शेवटचा ओळ ही शाहू महाराजांच्या स्वतःच्या हस्ताक्षरात आहे. जाणी जे लेखना अलंकार हे शेवटचं वाक्य हे शाहू महाराजांच्या हस्ताक्षर. मधली वाक्य ती सगळी चिटणीसांचं अक्षर आहे. शेवटची ओळ ही राजाच्या स्वतःच्या अक्षरात असते. शाहू महाराजांचं पत्र सापडलं. दुसरं एक पत्र, त्यावरती मुद्रा नव्हती, पण कोणतरी मातोश्री आई साहेब एवढाच फक्त उल्लेख होता. म्हणजे ठीक आहे, ते वाचल्यानंतर कळेल, वर्ष काढून बघायचं कुठल्या मातोश्री आई साहेब असेल त्या वर्षी बघू आपण. पुढं असं शिक्के जी पत्र सापडली ते म्हणजे नानासाहेब पेशव्यांचा शिक्का आहे, सवाई माधवराव पेशव्यांचा शिक्का, दुसऱ्या बाजीरावचा शिक्का आणि आंब्याचे श्रीनिवास परशुराम प्रतिनिधी यांचे अस्सल शिक्क्याची पत्र. आणि त्या पत्रांचा विषय काय आहे? बाजीराव दुसऱ्या बाजीराव, नानासाहेब पेशवे, सवाई माधवराव पेशवे आणि दुसरा बाजीराव यांची ही पत्र आहे. पत्रांचा विषय साधारण असा आहे की यांचे पूर्वज वेदशास्त्र संपन्न व्यंकटाचार्य बाळाचार्य कुंभारे त्यांना इनाम म्हणून शाहू महाराजांनी काही जमिनी दिल्या होत्या. आणि पूर्वीची महसुलाची पद्धत अशी होती की एका राज्यकर्त्याने दिलेली जमीन, तो राज्यकर्त्याचं निधन झाल्यानंतर त्याच्या वंशजांकडनं परत ते रिन्यू इनाम करावं लागायचं, ते नूतनीकरण त्याचं करावं लागायचं. तर ही नूतनीकरण केल्याची पत्र सगळी पुढच्या काळापर्यंत आहे. ते एकदाच इनाम दिले, पुढच्या काळात ते जप्त झाले किंवा काढून घेतले असं काही नाही. प्रत्येक राज्यकर्त्यानं त्यांच्या घराण्याचा परामर्श घेतलेला आहे. अशी ही सगळी पत्र त्यामध्ये आहे. आणि त्या पत्रांमध्ये उल्लेख त्या प्रेस नोट मध्ये पण दिलेला आहे. पत्राचा साधारण मजकूर काय आहे की हे भले सत्पात्र, वेदशास्त्र संपन्न, स्नान संध्यादी षटकर्मे निरत, आपण तुमचे चालविल्या म्हणजे तुमचा योगक्षेम, तुमची काळजी घेणं हे स्वामींच्या राज्यास श्रेयस्कर. तुम्ही हे वचन अनुभवून स्वामींच्या राज्यास आशीर्वाद चिंतून असावे, अशी भावना हे सर्व पत्रांमध्ये व्यक्त केलेली आहे. तर ही पत्र जेव्हा सापडली, त्याचा अभ्यास झाल्यानंतर ते लक्षात आलं की हा एक माहुली गावासंदर्भात सुद्धा एक महत्वाचा एक ठेवा आहे की इतकं विद्वान घराणं आणि इतकं मान्यवर घराणं एकेकाळी या माहुली गावामध्ये होतं. तर पुढच्या काळात त्यांचा व्यवसाय बदलला असेल, इतर ते याच्यात काहीतरी शैली असतील, पण एकेकाळी माहुली गावामध्ये एवढ्या विद्वान लोकांची परंपरा होती हा इतिहास. आणि कालच्याच सकाळला जर आपण बघितलं असेल तर पूर्ण माहुली गाव रोडीच कव्हर पेज त्यांनी सकाळ टोळ्याचं केलं होतं. ह्या मंदिरांच्या इतिहासामध्ये हा थोड्या व्यक्तींचाही इतिहास त्यामध्ये की माहुली गावातली काही विद्वान अशी घराणी इथे होऊन गेली, हा इतिहासही लोकांच्या पुढे यावा म्हणून मी डॉक्टरांना आग्रह केला की पत्रकार परिषद यावी. माहुली गावाचा इतिहास आणि पर्यायाने जिल्ह्याच्या इतिहासातही ही थोडीशी भर पडलेली आहे. ही पत्र आणि त्याचं लिप्यंतर हे आपल्याला दाखवायला सोबत आणलेलं आहे की शाहू महाराजांची मुद्रा आणि त्यांचा हस्ताक्षर हे खास करून आपण बघा. दरबारी साधारण पत्रव्यवहाराची पद्धत अशी आहे की राजानं जेव्हा एखादं इनाम दिलं एखाद्या व्यक्तीला, तर इनाम देण्याची पण पूर्वी पद्धत होती की आपण जर रामचंद्रकांत आम्हाला त्यांचं आज्ञापत्र काढून बघितलं, त्यात वृत्ती आणि इनाम असे स्वतंत्र प्रकरण असतात की राजानं कुणाला आणि किती दान द्यावं, कोणाला कुठल्या
त्यात काही चांगल्या बाजू, सकारात्मक बाजू कुठल्या, नकारात्मक बाजू कुठल्या, हे त्याचं वृत्ती आणि इनाम या प्रकरणात रामचंद्र पंतांनी त्याचं स्पष्टीकरण केलं. एवढंच कोणीही साधू येईल, तपस्वी येईल, एखादा गोपिष्ट येईल, त्यांना परभारे दक्षिणा देऊन वाटेला लावायचं. पण जे तुझे सत्पात्र आहेत, ज्यांचा परामर्श घेतल्याने राज्यास कल्याणकारक आहे, अशाच व्यक्तींना जवळ घेऊन त्यांना इनाम द्यावी. आणि उठसूट कोणालाही भूमिदान तर अजिबातच करू नये. का तर राजाला भूपती ही भूमी आहे म्हणून तर म्हणायचं, भूमी गेली तर पती कोणाचा होणार, असं ते स्पष्ट वाक्यच आहे. म्हणून उठसूट भूमिदान कोणालाही करू नये. पण जे निवडक महत्वाचे जे लोक असतील त्यांचा परामर्श मात्र राज्य सत्तेनं घ्यायचा असतो, त्यांचा योगक्षेम चालवायचा असतो. कारण ही परंपरा शेवटी पुढे चालू राहिली पाहिजे. तसं हे रामचंद्र पंत आम्हाला त्यांनी आज्ञापत्र दिले. तर त्याचंच एक उदाहरण म्हणजे या घराण्याकडे बघता येईल. वेदशास्त्र संपन्न व्यंकटाचार्य बाळाचार्य कुंभारे, तर हे शाहू महाराजांचं पत्र आहे. त्याची हे राजपुत्र आणि खालचं हस्ताक्षरही आपण पाहतो. फोटोमध्ये येणार नाही त्याला.